नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बोल गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत। मी विनोद सर आज घेऊन आलेलो आहे अवघड प्रश्न जे आपल्या पोलीस भरती 2024 मध्ये विचारले गेलेले आहे आणि हे प्रश्न आपल्या पोरांना जे आहे ते नेहमी सतत प्रश्न सोडवताना जे त्रास देतात की बाबा हे कसे सेकंदात सोडवायचे, तर ते प्रश्न आपण बघूया। चला तर पहिला प्रश्न बघा पोरांनो, तुमच्यासाठी काय आहे, मी जास्त वेळ तुमचा घेत नाही। पहिला प्रश्न दिसतोय तुमच्या समोर, काय आहे, 3 2 1 4 6 5 9 8 7 या संख्येतील सर्व अंक चढत्या क्रमाने लिहिल्यास किती अंकाची सुरुवातीची जागा, स्थान व नंतरची जागा म्हणजे ज्या पोझिशन्स आहे त्या अजिबात बदलणार नाही। मग पोरांनो याला सॉल्व करताना बघा, सुरुवातीची आणि नंतरची ज्या पोझिशन आपण घेणार आहे, तर बघा सुरुवातीची जी आहे, सुरुवात आणि नंतर, ठीक आहे, नंतर। मग आता सुरुवात आणि नंतर मध्ये जर यात बघितलं तर काय ना, सुरुवातीचे जे अंक आहेत ते तसेच घ्यायचे, 3 2 1 4 6 5 9 8 7। ओके, मग आता जे नवीन नंतरचे जे अंक तयार होणार आहे ते काय घ्यायचे, आपल्याला चढत्या क्रमाने घ्यायचे आहे। ठीक आहे, म्हणजे आपण इथे बनवू चढत्या क्रमाने, चढत्या क्रमाने पटपट लिहून घेऊ आपण। चढत्या क्रमाने अंक 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। चला तुमच्या लक्षात तर येत असतील की कोणते दोन अंक आहे की जे सारखे, म्हणजे कोणते अंक आहे सारखे येत आहे। पहिले हे 2 2 अंक सारखे येत आहे, त्याच्यानंतर हे 4 4 अंक सारखे येत आहे, त्याच्यानंतर 8 8 अंक सारखे आहे। म्हणजेच जुनी जे सुरुवातीचे जे अंक आहे आणि नवीन चढत्या क्रमाने जे अंकाची मांडणी केलेली आहे, यामध्ये 2 4 आणि 8 हे अंक ज्या स्थानी आहेत त्या स्थानी येतात। असे किती आहे, तर 1 2 आणि 3 या 3 असे अंक आहे की जे त्याच्याच पोझिशनमध्ये त्यांच्या जागेवर राहणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार। चलो भाई, नेक्स्ट क्वेश्चन, 7 4 2 9 5 1 0 8 6 या अंकमालेतील समस्थानावरील सर्वात मोठा अंक, विषम स्थानावरील सर्वात लहान अंक यांची बेरीज किती। आता तुम्हाला एकंदरीत लक्ष येतो पोरांनो, समस्थानचा जो अंक आहे म्हणजे सम अंक जर आपण बघितले तर सम अंकामध्ये येणारे अंक कोणते आहे, 4 2 0 8 आणि 6। याच्यातला सर्वात मोठा अंक कोणता आहे, 8 आहे। त्याच्यानंतर विषम अंक बघा पोरांनो, विषम अंक, मग यामधला येणारा सर्वात लहान अंक शोधायचा आपल्याला। विषम अंक लिहून घेऊ आपण 7, त्याच्यानंतर 7 नंतर पोरांनो कोणता आहे, 9, नंतर 5, नंतर 1 आहे। ओके, तर तुम्हाला माहिती आहे सर्वात लहान अंक कोणता आहे याच्यातला, तर सर्वात लहान अंक आहे 1 आहे। जर या दोघांची जर आपण बेरीज केली, बरोबर आहे, 8 + 1, तर त्यांची बेरीज किती येणार, तर ती येणार 9। म्हणजे सर्वात लहान आणि सर्वात मोठा यांची जर बेरीज केली तर 9 अंक येतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार। ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन, एका समारंभात आजी, आई, 3 मुले व त्यांची पत्नी, प्रत्येक मुलांचा एक मुलगा आणि एक मुलगी असे हजर होते, तर त्या समारंभात एकूण किती स्त्रिया हजर होत्या। मग या प्रश्नाला सोडवताना पोरांनो काय करायचं आहे, सर्वात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा, फक्त त्यांनी आपल्याला स्त्रियांची माहिती लिहिली, म्हणून स्त्रियांची माहिती घेताना पहिले आपण नंबर 1 वर घेऊ आजी। ठीक आहे, आजी नंबर 1 घेतला, त्याच्यानंतर आजीनंतर काय येतात पोरांनो, आई येतात, बरोबर आहे, हे नंबर 2 झाले। आता आईला मुलं किती आहे रे, आईला मुले जे आहे, मुलं लक्षात ठेवा, तर मुलं आहे 3। आता 3 मुलांच्या 3 बायका येणार, बरोबर आहे ना, 3 मुलांच्या 3 बायका येणार, 3 बायका। ठीक आहे, म्हणजेच बायको नंबर 1, तर 1, आता याला नंबर देऊ 3, हे किती होणार, हे 3 बायको। ठीक आहे, 3 आणि हे किती झाले, 4 बायको। ठीक आहे, नंबर 5 येथे लक्षात, आणि प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे, म्हणजे मुलगी आहे, प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। तर एक मुलगी म्हटलं तर नंबर क्रमांक द्यायचा, हे झाले 5 6 7 आणि हे झाले पोरांनो 8। टोटल स्त्रिया जर बघितल्या तर टोटल स्त्रिया किती येतात, 8 स्त्रिया येतात, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार। यस, चलो फिर नंतरचा क्वेश्चन बघा, 1591 च्या मागील 6वी समसंख्या व 1040च्या नंतरची येणारी 6वी विषम संख्या यांच्यातील फरक कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे।
चला थोडाफार अवघड प्रश्न एवढा पण नाही आहे, पण आहे थोडाफार, आपण याला अवघड मॉडरेट लेवलचा क्वेश्चन आपण म्हणू शकतोय. मग मला एक सांगा पोरांनो, 1591 येते का लक्षात, च्या मागील 6वी समसंख्या. मग आता 91चा जर मागील समसंख्या जर म्हटली तर येणारी संख्या कोणती असेल, तर बघा 91 मध्येच आपण याला जर काय घेतलं, हे 91 घेतले, मग मायनस 6वी समसंख्या. मग 6वी समसंख्या जर घेतली पोरांनो तर किती येणार, 6 गुणिला येणार 12. येते लक्ष, सॉरी 6 गुणिला 2 करायचे असतात, साइन दोन्ही 12. मग 1591 मधून आपल्याला कोणती संख्या शोधायची आहे, संख्या कोणती शोधायची आहे, समसंख्या. तर साइन दोन्ही 12 म्हणजे काय करायचं, इथं 11 घ्यायचे, बरोबर. तर बघा हे किती आले, 1590. म्हणजेच कोणती संख्या भेटली पोरांनो, आपल्याला समसंख्या भेटली. आता आपल्याला पाहिजे नंतरची विषम संख्या. मग 1040 मायनस नाही करायचं, पुढली समसंख्या म्हणतात. मग 6 गुणिला घेतले आपण 2, साइन दोन्ही होते पोरांनो 12. मग 1040 इथे सुद्धा काय करायचं, प्लस 11 करायचे, कारण आपल्याला समोरची विषम संख्या घ्यायची. मग हे होणार 1051. येथे लक्षात, दोघांमधला जर फरक घेतला तर तो किती येणार. मग बघा 10 मधून 1 गेले, किती आले 9. इथे 1 घेतला, 5 आणि 1 6 झाले पोरांनो. 9 मधून जर 6 गेले तर 9 मधून 6 गेले, येते ना लक्षात. 9 मधून जर 6 गेले तर उरले किती आपले, तर 3 उरते. येस बरोबर आहे, 3 म्हणजे 6 उरतं ना, काही चुकलं का बघा. नाही ना रे पोरांनो, हे 80 येणार, 80 मायनस येईल, सॉरी हे 80 येणार. तर इथे एक चेक करू आपण, ठीक आहे. हां, तर इथे आले 9. मग इथं 8 मधून जर 6 गेले किती आले पोरांनो 2, आणि 15 मधून 10 गेले किती आले 5, 529. आता आपल्या सर्वांना माहिती आहे 529 कशाचा वर्गमूळ आहे रे, 529 आहे हा 23चा वर्गमूळ सर. तर आपलं उत्तर किती येणार 23. मग ही फरक ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे, तर 23 या वर्गसंख्येची आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे तिचं योग्य उत्तर येणार. कळतंय सर्वांना, येस. चलो नंतरचा प्रश्न बघा पोरांनो, काय 1 ते 45 या संख्या दरम्यान 3 ने भाग जाणारी, काय म्हणतात 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती. मग 3 ने भाग जाणारी 9वी संख्या बघितली तर काहीच करायचं नाही तुम्हाला. 9 गुणिला किती करायचे पोरांनो 3 करायचं आहे. 9वी संख्या विचारले, 3चा भाग द्यायचा आहे, म्हणजेच 9 त्रिक 27. तर ती संख्या कोणती, तर ती संख्या येणार 27. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार, बरोबर. यस, चलो फिर नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हटलं प्रश्नामध्ये, एका 2 अंकी संख्येतील अंकाची बेरीज ही 9 आहे. त्यांच्या अंकाची जर अदलाबदल जर करून येणारी संख्या मूळ संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती मूळ संख्या कोणती. तुम्हाला माहितीच आहे, नेहमी प्रश्न असे एक्झाममध्ये विचारत असतात. तर पोरांनो हे लक्षात घ्या, हे 54 आणि इथं जर याला 54 आणि 45 27चा फरक येणार नाही. 27 आणि 72 हा फरक खूप मोठा होते, हे कॅन्सल होणार. तर हे 63 येऊ शकतात. म्हणजे कसं सर, तर बघा 63च्या उलट जर केलं आपण तर किती होणार 36, बरोबर आहे. आणि दोघांमध्ये फरक किती येतो पोरांनो 27. त्यांनी तेच म्हटलंय. तर मोठी संख्या आणि लहान संख्याच्या याच्यातला मधला फरक किती असायला पाहिजे 27चा असायला पाहिजे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर येणार, जे आपल्याला हालाकी पर्यायावरून सोडवायचं होतं. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 संख्यांची बेरीज 33 असून त्यांची वजाबाकी 15 आहे, तर लहान संख्या कोणती. पोरांनो बघा, लहान संख्या आणि मोठी संख्या जर तुम्हाला परीक्षेत विचारला गेली तर कसं सोडवायचं ते बघा. आता मी तुम्हाला दोन्ही सांगून देतोय. म्हणजे जर मोठी संख्या विचारलाय तर मोठी संख्या आणि लहान संख्या विचारतात, बरं. मोठी संख्या आणि लहान संख्या तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात, ठीक आहे. तर काय करायचं, मोठी संख्या म्हटलं तर काय करायचं, बेरीज करायची पोरांनो. 33 प्लस किती येणार रे 15 डिवाइड बाय काय करायचे 2, बरोबर. 5 आणि 3 8 होते, 3 आणि 1 4 होते. 48 भागीला जर 2 केले तर डेफिनेटली आपलं उत्तर किती यायला पाहिजे, तर ते यायला पाहिजे 24. ही झाली मोठी संख्या. मोठी संख्या किती येणार 24. लहान संख्या विचारते तर काय करायचं पोरांनो, या 33 मधून हे 15 मायनस करायचे, डिवाइड बाय 2 करायचे, बरोबर. 13 मधून जर 5 गेले तर किती उरते 8 उरते. आजचाला 1 2 झाले, म्हणजे इथे झाले 18 भागीला जर 2 केले पोरांनो तर किती येणार 9. तर ऑब्व्हियसली आपण काय म्हणणार, लहान संख्या कोणती असेल, तर लहान संख्या 9 असणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार. चला येते सर्वांच्या लक्षात. हां, नंतरचा प्रश्न बघा पोरांनो. पदावली सिम्प्लिफिकेशनमध्येच असे सारे प्रश्न एक्झाममध्ये विचारले जातात आणि हे प्रश्न सोडवताना आपल्या पोरांना बरेच वेळा अडचण होत आहे.
काय म्हटलं यांनी 7 + 2 -8 हे एक सिरीज झाली, म्हणजे एक पद झालं, त्याच्यानंतर हे एक पद झालं, अशी किती पदं आहे, या प्रकारे 35 पदांची बेरीज किती असणार म्हणतात, या प्रकारे 35 पदांची बेरीज किती. आता पोरांनो लक्षात घ्या, त्याच्या जवळपासची संख्या 3 3चे गट पडत आहे, तर जवळपासची संख्या जर आपण नेली तर ती संख्या काय येणार, 11 × 3 येणार, कारण 11 3 किती होते, 33 होते. तुम्ही त्याच्यावर घेऊ शकत नाही, जर 12 घेतले तर 12 3 36 होते, पण आपल्याला एक तर 35 पाहिजे किंवा 35च्या आतमधली पाहिजे, तर 35च्या आतमधली कोणती संख्या आहे, 11. 11 × 3 केले 33. मग शेवटचे कोणते अंक उरतात, तर शेवटचे 2 अंक उरून जाते 7 + 2. मग मला सांगा 7 + 2 आणि प्लस किती आले आपले 11, 7 आणि 2 9, 9 आणि 11 किती होते पोरांनो 20. तर त्या पदांची बेरीज किती, तर त्या पदांची बेरीज येणार 20, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवायचे. यस, चला नेक्स्ट क्वेश्चन आहे पोरांनो बघा, जर 5a - 7 ही विषम नैसर्गिक संख्या आहे, तर त्यानंतर येणारी 18वी सम नैसर्गिक संख्या कोणती. जे आहे तेच कंडिशन ठेवायची पोरांनो. 5a - 7 प्लस 18 गुणिला करायचे 2, 18 दोन्ही किती होते रे 36 होते, म्हणजे 5a - 7 प्लस किती आले 36 आले. मग मला सांगा 36 मधून 18 दोन्ही 36, पण कोणती संख्या विचारली त्यांनी संख्या कोणती विचारली आपल्याला, त्यांनी समसंख्या विचारली, विषम संख्या विचारली का नाही. मग 36 मधून जर 7 गेले, सपोज 36 मधून 7 गेले तर किती उरणार, तर सर ते उरणार 36 मधून 7 जर आपण गेले तर बघा सगळ्यात मोठा प्रश्न येतो की नाही आपल्याला, म्हणजे 29 आहे ना, बरोबर आहे, म्हणजेच 5a मायनस प्लस 29, पण 29 विषम संख्या आहे का रे, नाही आहे. मग याच्या आधीची विषम संख्या घ्यायची, म्हणजेच कोणती 5a + 28 ही आपल्याला समसंख्या भेटणार. ठीक आहे, म्हणजेच आता a न वापरता इथे x घेऊन घेऊ, काही अडचण नाही आहे, असा काही नियम नाही आहे याच्यामध्ये, तुम्ही x पण घेऊ शकता, एच्या ठिकाणी आपण x घेऊ, म्हणजे 5x प्लस 1 जर कमी केला तरी चालतंय, इथून जर 1 कमी केला तरी काही हरकत नाही, म्हणजेच किती येणार -7 प्लस किती येणार 35, मग डायरेक्ट होऊ शकतात, म्हणजेच 5x प्लस किती येणार पोरांनो 28 हे त्याचं योग्य उत्तर येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येत आहे. पोरांनो हे तुमच्यासाठी आहे, आणि असे जे प्रश्न तुम्हाला हे सोडवताना काय असेल की जे काही प्रॉब्लेम्स येत असतात, आता ते प्रॉब्लेम्स येणार नाही, पण तुमचं एक कर्तव्य बनते, मी हे तुमच्यासाठी असे क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत चला, लाईक करत चला, आणि तुमच्या मित्रांपर्यंत हे शेअर पण करा, कारण येणारी ही पोलीस भरतीमध्ये आपल्याला वर्दीमध्ये पाहायचं आहे. वर्दीमध्ये जर आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये म्हणजे वर्दी जर आपल्याला मिळवायची असेल तर तुम्हाला असे प्रश्न येणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. चला इथे थांबूया, नवीन क्वेश्चन आपण परत घेऊन येऊ उद्याला. ठीक आहे, थँक्यू.